श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ आपला स्वामी सेवेविषयीच आहे की असे अनेक आपले ताई दादा आहेत जे कमेंट्स, ईमेल, व्हॉट्सअपद्वारे मला सांगतात की ताई कितीही सेवा करा, कोणत्याही सेवा करा, काहीच फरक पडत नाही. तर मी काय करू, नेमकं काय करू? स्वामींची मी अशी कोणती सेवा करू ज्यामुळे माझे मन लागेल आणि ज्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारेल, ज्यामुळे माझं कुटुंब चांगलं होईल, माझा पती ऐकू लागेल, माझ्या आयुष्यामध्ये चांगली बरकत येईल, मलाही सुखाचे 4 दिवस बघायला मिळतील, माझ्या मुलाचे, माझ्या मुलीचे लग्न होईल, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला नोकरी लागेल. बाकी आपल्या स्त्रियांची काय अपेक्षा असते, होय ना? एक आई वडिलांची अपेक्षा असते की आपली मुलं शिकून चांगली मोठी व्हावीत, चांगल्या हुद्द्यावर लागावीत, चांगला माणूस बनावीत, त्यांना कोणतं व्यसन नसावं, अर्थातच त्यांची उन्नती व्हावी. हे एका आई वडिलांचं खरी धडपड असते आपल्या मुलांसाठी आणि त्यासाठी ते अगदी कितीही कष्ट आणि काहीही करायला तयार असतात. पण अशा वेळेस काय होतं, बरेच सेवा, बऱ्याच उपाय करूनही तुमच्यावर कधी कधी काहीच फरक पडत नाही. अशा वेळेस तुम्हाला 2 सेवा आणि 1 उपाय देणार आहे ज्या केल्यानं तुम्हाला हमखास फरक पडेल. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक जी सेवा सांगणार आहे ते कोणतंही वाचन किंवा ग्रंथ नाही आहे. सगळ्यात मोठी सेवा आहे गोसेवा, गायीची सेवा. आता सेवा म्हणजे प्रत्येकानं गाय पाळा असं मी म्हणत नाही. हां, ज्यांच्याकडे जागा आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी एक गाय घरामध्ये अवश्य पाळा. कोणतीही गाय असू दे, मी कुठल्याही गायीचं नाव घेणार नाही की जर्सी गाय घ्या, कपिला गाय घ्या, देशी गाय घ्या, ज्याची त्याची इच्छा. गाईचे दूध हे शेवटी आई काय आणि मावशी काय एकच असतं असं मी म्हणेन. एका गाईची सेवा करा. तुमच्याकडे जर जागा असेल तर तिला सांभाळा, नसेल जागा काही हरकत नाही. मुंबईसारख्या शहरातनं सुद्धा गोशाळा आहेत, सांगलीमध्ये तर अनेक गोशाळा आहेत, अनेक म्हणजे पुण्यामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी गोशाळा आहेत. महिन्यातून एकदा गोशाळेमध्ये जायचं, हिरवा चारा घेऊन जायचं किंवा हिरव्या चारासाठी 100, 200, 500 रुपये जितके तुम्हाला जमतील तेवढे द्यायचे आणि गाईच्या डोक्यावरून हात फिरवायचा. ही सगळ्यात मोठी महान सेवा आहे गोशाळेमध्ये दान करणं. यासारखी कुठलीच सेवा नाही आणि यासारखा कोणताच आपला हिंदू धर्माचा संस्कृती नाही की गोसेवा ही महान सेवा आहे. गोसेवा केली की आपोआपच तुम्हाला 33 कोटी देवी देवतांची पूजा, नामस्मरण केल्याचा एक फळही मिळतं आणि एक पुण्यही मिळतं. कारण गाय ही अतिशय सात्विक प्राणी आहे. बघा, तुम्ही निरीक्षण करा की तुम्ही मांजरापुढे, कुत्र्यापुढे नॉनव्हेज टाका, ते खूप हावऱ्यासारखे खातील. तुम्ही गाईपुढं, म्हशीपुढं, मेंढीपुढं नॉनव्हेज टाका, ते कधी साधं सुंगणार सुद्धा नाहीत. ह्याच्यावरूनच कळतं की प्राणीसुद्धा आपले जात, आपला धर्म, आपली संस्कृती सोडत नाहीत. ह्याचाच अर्थ, ह्याचंच कारण मी तुम्हाला सांगत असते की स्वामी सेवा करणार असाल तर तुम्ही मांसाहार सोडा. बघा, तुम्ही गाईच्या पुढं टाकून बघा आणि सांगा, मला सांगा, तुम्ही तिनं चुकून जरी चाटलं तरी. म्हशी पुढे टाकून बघा किंवा तुम्ही मेंढी पुढे टाकून बघा. मग जर प्राणी आपला धर्म, संस्कृती पाळू शकतात तर आपण का नाही पाळू शकत? हेच माझं तुम्हाला वारंवार म्हणणं असतं. कुणावर माझी जबरदस्ती नाही, कुणाला माझी रोकटोक नाही, पण ज्यांना शक्य आहे ना त्यांनी फक्त 1 महिन्यासाठी मांसाहार सोडून बघा आणि तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आचरणामध्ये काय फरक पडतो ते बघा. दुसरी गोष्ट स्वामी सेवेमधली मी तुम्हाला सांगते की मद्यपान करू नका. ताई तर नाही, दादांना सांगते, जे कोणी दादा करत आहेत, 1 दिवस त्रास होईल, 2 दिवस त्रास होईल, 4 दिवस त्रास होईल. सोडताना कुठलीही गोष्ट 8 दिवस त्रास होतो, घेताना कोणतीही गोष्ट मजा वाटते, पण 8 दिवस, 15 दिवस प्रयोग करा. तुमची फॅमिली, तुमची पत्नी, तुमची मुलं, तुमचं मद्यपान सुटल्यामुळं आणि तुम्ही घरात शांत असल्यामुळं किती सारा फरक पडतो हे बघा. ही तुमच्यासाठी आजची दुसरी स्वामी सेवा की स्वामींना आचरण कसं लागतं हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही तासनतास स्वामींची पुस्तकं वाचत बसाल आणि जर या गोष्टी इकडे करत असाल ना तर काहीही फरक पडणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे गोसेवा करा. दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न तर करून बघा, मी म्हणत नाही की जबरदस्तीनं सोडा, प्रयत्न करून बघा. तिसरी गोष्ट मद्यपान सोडून बघा. कोणतंही तुम्हाला गुटखा, काहीही व्यसन असेल, हळूहळू करत ते कमी करा. ही आहे खरी स्वामी सेवा. तिसरी स्वामी सेवा तुम्हाला सांगते की तुमच्या कमाईतला, आता तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर 100 रुपये
ऋषीमुनी, गाय यांच्यासाठी खर्च करून बघा. किंवा रस्त्यावर अगदी मागणारे जे अपंग, अबाल, ज्यांना कष्ट करताच येत नाहीत अशा लोकांसाठी, धडधाकट आहेत, मागत फिरत आहेत, अशांना देऊ नका. जे अपंग आहेत, जे व्हीलचेअरवर आहेत, ज्यांना गरज आहे अशांसाठी किंवा दवाखान्यात कोणाच्याही औषधांसाठी तुमच्या हजारातले 200, 100, 500 रुपये खर्च करून बघा. आणि त्यानंतर बघा तुमची परिस्थिती नाही सुधारली तर, आणि तुमच्या आयुष्यामध्ये नाही पुण्य घडले तर. स्ट्रीट डॉग, जी रस्त्यावरची कुत्री असतात, त्यांच्यासाठी पण सांगते, काही नाही ना जमलं, एक 4-5 पोळ्या लाटा, प्रत्येक कुत्र्याला 10-12 तुमच्या परिस्थितीप्रमाणे, आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा सांगते मी, दररोज करा असं सांगणार नाही. तुम्ही 10-12 पोळ्या, चपात्या लाटा आणि ती चपाती प्रत्येक कुत्र्याला खाऊ घाला. चपाती नाही तर ब्रेडचा पुडा नाही तर बिस्किटचा पुडा, आठवड्यातनं एकदा 1 डझनभर बिस्किट पुडे घ्यायचे, रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालायचे. किंवा त्यांची जी पेडिग्री मिळती ती घ्यायची, प्लॅस्टिकचे किंवा कागदी द्रोण घ्यायचे. कागदीच घ्या, प्लॅस्टिकने पुन्हा ह्याचा प्रश्न येतो प्रदूषणाचा, म्हणून कागदी द्रोण घ्या आणि त्यामध्ये प्रत्येक कुत्र्याला पेडिग्री घाला. आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा 1 पुडा घ्या, 1च पुडा संपवा. असं नाही म्हणत मी की तुमची परिस्थिती नाही आहे तरी तुम्ही करा, परिस्थितीप्रमाणे करा. रस्त्यावरच्या कुत्र्यांना तुम्ही खाऊ घालाल तेव्हा तुमचा राहू आणि केतू सुधारतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडतात. आता हे कुठले उपाय नाही आहेत, या सेवा आहेत, या तुम्हाला मनुष्याच्या सेवा. एखादा जर अपंग, अंध दिसला, अंध लोकांना, 10 अंध लोकांना जर तुम्ही जेवण घातलं तर तुमच्यासारखे तुम्हीच, कारण अंध व्यक्ती ही शनीचं रूप असतो. जेव्हा आपण काही कुकर्म करतो तेव्हा आपल्याला पुढच्या जन्मी अंधाचा जन्म येतो असं म्हटलं जातं. अंधाची सेवा म्हणजे साक्षात शनीची सेवा करण्यासारखं आहे. तुमच्या इथे जर अंध शाळा, अंध मुलांची शाळा असेल, तिथं जर तुम्ही डोनेशन देऊ शकत असाल किंवा तिथं जर तुम्ही खाणं देऊ शकत असाल तर अवश्य नेऊन द्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो ते. आता माझ्या या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच पटतील असं नाही, पण ज्यांना पटतील ना त्यांनी खरंच या गोष्टी मनावर घ्या. घरातल्या मुलांना, पतीनं पत्नीला, पत्नीनं पतीला, म्हणजे अर्थातच सगळ्यांनी सगळ्यांना आदर द्या. ज्या घरात स्त्री आणि मुलगी खळखळून हसते त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता ही भासणारच नाही तुम्हाला, हे माझं वचन आहे. आता येऊया सेवेवर आणि उपायांवर. स्वामी सेवा म्हणाल तर स्वामींचं नुसतं नामस्मरण, ज्यांना अध्याय वाचायला वेळ नाही, ज्यांच्याकडे अध्याय वाचायला ग्रंथ नाही, काहीही हरकत नाही, नुसतं स्वामींचं स्मरण करा. स्वामींशी झोपल्यावर, झोपताना, उठताना, बाहेर जाताना स्वामींना सांगून जावा, स्वामींशी बोलून जावा. एवढंच खूप आहे, एवढंच पुरेसं आहे. आणि जितक्या वेळा तुम्हाला जमेल देवापुढं बसून 1 उदबत्ती लावा, जपमाळ नसेल तरी चालेल, आणि फक्त श्री स्वामी समर्थ 1 उदबत्ती संपेपर्यंत अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आणि स्वामींना तुमच्या सगळ्या अडचणी सांगा आणि बघा काय फरक पडतो ते. आता एक आजचा बोनस उपाय तुमच्यासाठी देते. दालचिनीची पावडर अत्यंत लाभदायी आहे. दालचिनीची पावडर दाराच्या बाहेर उभं राहायचं, आतल्या साईडला तोड करून, म्हणजे घरात तोंड करून, आणि ती दालचिनीची पावडर हातात घ्यायची आणि पूर्ण घरामध्ये फुंकायची. 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमःचा जप करायचा. ती फुंकून झाल्यावर किंवा ती फुंकता फुंकता 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. आणि हा एक उपाय तुम्हाला, फक्त छोटासा उपाय आणि काही सेवा आज दिलेल्या आहेत, बाकी आज काही नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माणसानं माणसाची सेवा केली, माणसानं प्राण्यांची सेवा केली, माणसानं मांसाहार सोडला, मद्यपान सोडला, घरातल्या व्यक्तींशी चांगलं वागलं, या सगळ्यात मोठ्या स्वामी सेवा आहेत. माणसानं माणसाला मदतीचा हात द्या, आश्वासन देण्यापेक्षा हात द्या, कुणासाठी तरी काहीतरी करून बघा. आता आज मी इथं शेवट एक व्हिडिओ जोडत आहे बघा. आज तुम्हाला एक सेवेची संधी देत आहे. एक आपले दादा आहेत, स्वामी भक्तच आहेत, त्यांची बायको पण स्वामींचं अतिशय करते आणि ते ॲडमिट आहेत. त्यांच्या इलाजासाठी 4 लाख रुपये एवढा खर्च आहे. त्या कुटुंबानं कसे तरी करून 2 लाख जमवलेले आहेत. माझे जेवढे व्ह्यूअर्स आहेत, माझे जेवढे सबस्क्रायबर बघत आहेत, त्यांनी त्याचं संपूर्ण खर्च दाखवलेला आहे. कुठलीही खोटी गोष्ट नाही, मी स्वतः शहानिशा केलेली आहे, खर्च दाखवलेला आहे, पेशंट दाखवलेला आहे. त्या व्यक्तींसाठी जर तुम्ही काही करू शकत असाल तर त्यांचा अकाउंट नंबर तुम्हाला मी देते. त्या अकाउंट नंबरवर प्रत्येकानं 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे त्या व्यक्तींना मदत करा. तुम्ही स्वतः त्यांच्याशी फोन करून कॉन्टॅक्ट करा, शहानिशा करा की खरंच हे सगळं आहे का. मी शहानिशा केलेली आहे, मीही थोडासा का होईना मदतीचा हात पुढं करणार आहे आणि तुम्हीही करावात अशी माझी अपेक्षा आहे. तर आजचा व्हिडिओ होता फक्त मानव सेवा,
प्राणी सेवा आणि स्वामी सेवा याविषयीचा, हे सगळं करून नाही फरक पडला ना तर मीही इथंच आहे, तुम्ही इथंच आहात. मला नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्या दादांचा मी स्क्रीनवर नंबर देते, शेवट व्हिडिओ टाकते. त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला काय जमेल, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, परिस्थिती असेल त्यांनी 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये असे टाका. कृपया त्या फॅमिलीला आत्ता मदतीची गरज आहे, तर त्यांना एक मदतीचा हात द्या आणि खरंच ही खरी मोठी स्वामी सेवा तुमच्याकडून घडेल. श्री स्वामी समर्थ.